नमस्कार. बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. येवला स्थानिक स्वाभिमानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शासकीय विश्रामगृह परिसरात आयोजित या सोहळ्यात सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते माणिक शिंदे यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब अहिरे होते. या प्रसंगी माजी आमदार मारुती पवार, खासदार भास्कर भगरे यांसह अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवाचे औचित्य साधून 135 गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच निराधार कुटुंबांना मोफत धान्य आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती देऊन गौरविण्यात आले. सुरगाणा तालुक्यातील पाथर्डी येथील एका पीडित कुटुंबाला 11,000 रुपयांची रोख मदत देऊन समितीने मदतीचा हात दिला. बालकलाकार कुमारी ओवी प्रसाद काळे हिने सादर केलेले पोवाडे आणि प्रबोधनात्मक गीते कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. स्वागतोध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे आणि समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्याचे नेटके नियोजन केले होते. या प्रसंगी परिसरातील भीमसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की काही लोकांना वाटते की माझ्यामुळे आमदारकी गेली. बघूया ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांची विशेष मुलाखत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि त्याचबरोबर महात्मा फुलेंची जयंती देखील या आठवड्यात संपन्न झाली. त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आमचे सहकारी महेंद्रभाऊ पगारे हे नेहमीच आगळं वेगळं हे करीत असतात. दरवर्षी समाजातील गोरगरीब गरजू लोकांना अन्नधान्याचं वाटप आणि विद्यार्थ्यांना ज्यांना आवश्यक आहे त्यांना दप्तर, वह्या, पुस्तक हे स्वखर्चाने देत असतात. मला या ठिकाणी आजच्या निमित्ताने हेच सांगायचं आहे की एक महेंद्रभाऊ पगारे जे एक अत्यंत छोट्या कुटुंबातील आहे, शेतकरी कुटुंबातील स्वतः हे करतात, तर मी त्यांना आपल्या मार्फत सांगू इच्छितो की महेंद्र भाऊच्या या उपक्रमाला आम्ही जे लोक या कार्यक्रमाला तो बोलवतो, आम्ही फेटे घालून घेतो, हार गुच्छ घेतो, आम्ही देखील त्यात कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे आणि हे असं सर्वांनी करावं अशी देखील या निमित्ताने मी विनंती करेन. त्याचबरोबर काही लोकांना राजकीय विषय आहे पण काही लोकांना अजूनही डोक्यात जात नाही का माणिकराव मुळे आमची आमदारकी गेलेली आहे. ते स्वतः तर काही करत नाही आणि दुसरं करत असेल तर त्यांनाही ते मदत करत नाही. आणि आज हे सर्व होत असताना काही लोक 4 वर्ष तयारी करतात आणि 5व्या वर्षात थांबून घेतात. अशा या प्रवृत्तींना देखील मला सांगायचं आहे की आपण जरा हिंमत धरा. समाज निर्मिती करण्याकरता आपण कुठेतरी तुमची ताकद दाखवा, एवढी देखील या निमित्ताने मी एक राजकीय इच्छा व्यक्त करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महेंद्र पगारे ज्या पद्धतीने ही जयंती साजरी करतो त्या माध्यमातून अभिवादन करत महेंद्र भाऊच्या या कार्यक्रमांना आपण सर्वांनी सहकार्य करावं ही देखील अपेक्षा व्यक्त करतो. आमचे सहकारी मित्र महेंद्र भाऊ पगारे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांनी आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला. आणि आगळं वेगळं म्हणजे आपण बघतो की जयंतीचे कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये धुमधडाक्यामध्ये होतात, परंतु त्याला फाटा देऊन खऱ्या अर्थानं जो मागासवर्गीय समाज आहे, आदिवासी समाज आहे, याला कुठेतरी
शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून मदत करून ही जयंती साजरी करण्याची महेंद्र भाऊंची जी पद्धत आहे, मागच्या वर्षी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू असतील, दप्तर असेल किंवा त्यांना लागणाऱ्या चपला असतील किंवा जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले त्यांचा सत्कार करणं असेल किंवा आरोग्याच्या दृष्टीने किंवा आर्थिक मदत करणं असेल, अशा प्रकारचा जो पायंडा पाडलाय तो नक्कीच समाजामध्ये आदर्श घेण्यासारखा आहे. मी महेंद्र भाऊंना खूप खूप धन्यवाद देतो आणि हाच आदर्श इतरांनी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे स्वप्न होतं की समाज हा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आला पाहिजे आणि अशा गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना खऱ्या अर्थानं पुढे आणण्याचं काम केलं पाहिजे आणि ते काम महेंद्र भाऊ पगारे नक्कीच चांगल्या पद्धतीने करतायत. त्यांना खूप खूप धन्यवाद. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.